आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग जी वालीव व नायगाव पूर्व भागात आज जनसंवाद दिनाचं आयोजन केलेले आहे। या ठिकाणी वसईच्या आमदार ॲडव्होकेट स्नेहा दुबे पंडित ह्या देखील आलेले आहेत। आजच्या ह्या जनसंवाद दिनाबद्दल काय सांगतात ते आपण ऐकूया। मॅडम जी नमस्कार। नमस्कार मॅडम, आजच्या ह्या इथे वालीव मध्ये जे वालीव प्रभागातील नायगाव पूर्व भागात तुम्ही जे आज जनसंवाद दिवस साजरा करतात, या ठिकाणी किती लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि काय सांगाल तुम्ही? हा जी प्रभाग 2 विधानसभांमध्ये विभागलेला आहे। एक बोईसर विधानसभा आणि वसई विधानसभा। इथे घेण्याचा उद्देश आहे की हा जो नायगाव ईस्ट ते कामण ससूनगर पर्यंतचा जो पूर्ण भाग आहे, नागल्यापर्यंतचा, हा जी प्रभागामध्ये येतो। तर त्यामुळे इथल्या लोकांना सोपं पडावं, अधिकारी त्यांना भेटावे, कारण की सगळ्यांनाच वालीवला जाता येत नाही, तिथपर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून आज जनसंवादाचं इथे आपण आयोजन केलेलं आहे। आणि तुम्ही बघत असाल की सगळे अधिकारी, उपायुक्त मॅडम पासून सगळे अधिकारी इथे आज उपस्थित आहेत। MSEB चे अधिकारी उपस्थित आहेत, PWD चे अधिकारी उपस्थित आहेत। तर त्यामुळे लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ मिळालेलं आहे। आणि आतापर्यंत जवळपास 67 निवेदन आपल्याकडे आलेली आहेत। एक निवेदनास म्हणजे एकाच व्यक्तीचे एक निवेदन नाहीये, तर ग्रुपचे एक निवेदन आहे। म्हणजे आपण खूप लोकांपर्यंत पोहोचलो आहोत। बऱ्याच लोकांच्या समस्या आपण इथपर्यंत ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्या समस्यांवरती मार्ग काढण्याचं काम या सगळ्या अधिकाऱ्यांमार्फत आपण करतो। सगळे अधिकारी खूप सकारात्मकरित्या या सगळ्या समस्या ऐकतायत आणि त्यावरती मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। नायगाव पूर्व भागात ह्या ठिकाणी काही अनधिकृत बांधकाम देखील आहे आणि इथे ड्रेनेजची देखील भरपूर समस्या आहे। त्याबद्दल आज काही तुम्ही ठोस असं काही अधिकाऱ्यांना सांगितलं का? बघा, अनधिकृत बांधकाम ही वर्षानुवर्ष होत आहेत, आपण बघतो। तरी आता गेल्या 6 महिन्यामध्ये या बांधकामांवरती, निदान वसई विधानसभेतल्या बांधकामांवरती बऱ्यापैकी कंट्रोल आलेला आहे। त्यामध्ये अधिकाऱ्यांचीही चांगली भूमिका राहिली आहे, त्यामुळे सुरुवातीलाच मी त्यांचे आभार मानले। परंतु अजूनही छुप्या मार्गाने काही ज्यांना करायचंय ते करतायत, पण त्यावरती कारवाई सुद्धा केली जाते। पण मला असं सगळ्यांना या तुमच्या निमित्ताने आज सांगायचंय की अनधिकृत बांधकामांमध्ये लोकांनीही येऊन राहू नये आणि जे अनधिकृत बांधकाम करतायत त्यांच्या सुद्धा साठीच इशारा द्यायचा आहे की वसई विधानसभेमध्ये अनधिकृत बांधकाम करण्याची हिंमत कोणी करू नये, कारण की त्यांना संरक्षण वसई विधानसभेमध्ये माझ्याकडनं तरी मिळणार नाही। त्याच्यामुळे ती हिंमत कोणी करू नये। दुसरी गोष्ट, जे वर्षानुवर्ष अनधिकृत बांधकामांमध्ये राहतायत लोक, जी अनधिकृत बांधकामांमध्ये घरं घेतात, ते त्यांच्याच घामाचे पैसे गाळून घेतात। कोणाला 10 बाय 10 ची खोलीमध्ये राहण्याची, जिथे शौचालय नाही, जिथे पाणी नाही, जिथे लाईट नाही, कोणी खुशीने स्वखुशीने तिथे राहत नाही, त्यांची काहीतरी अडचणी आहेत म्हणून ते तिथे राहत आहेत। तर त्यामुळे असे जे लोक राहत आहेत त्यांचं पुनर्वसनाचा आधी प्रयत्न केला पाहिजे। त्यांची घरं नियमाकुल कशी होतील त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि त्यासाठी SRA आपल्याकडे आलेलं आहे। SRA मध्ये 2011च्या पूर्वीचे जे घरं असतील त्यांना संरक्षण दिलेलं आहे। मग आता आपल्याकडे जर इथे बघितलं तर जास्त 2011 नंतर 2015 ते 2020 मधली सुद्धा बरीच अनधिकृत बांधकामं आहेत। मग त्यांचं काय? तर त्यांच्यासाठी काही योजना आहेत का ते आपल्याला बघावं लागेल। क्लस्टर योजनेमध्ये त्यांना घेता येईल का ते बघावं लागेल। आणि जर तसं करता आलं तर उत्तमच आहे, तो मार्ग आपण अवलंबतोच आहोत। पण माझं तरी सुद्धा एकच मार्ग आहे की अनधिकृत बांधकामांमध्ये येताना राहताना त्या लोकांनी सुद्धा थोडासा विचार करून राहिलं पाहिजे की त्यांना पुढे संरक्षण मिळणार नाहीये, हा विचार केला पाहिजे। मग त्यासाठी नंतर शासनाला जबाबदार धरता कामा नये। आणि दुसरी गोष्ट आहे, त्यामुळे जे सगळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ड्रेनेजचे, रस्त्याचे, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आता आम्ही बसलेलो आहोत। जिथे जिथे शक्य होतील तिथे तिथे ताबडतोब येणाऱ्या 6 महिन्या वर्षभरामध्ये हे सगळे रस्ता, ड्रेनेजचे ज्या समस्या आहेत ते नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा होईल। मीही त्या दृष्टीने सगळा पाठपुरावा करू। आणि नायगाव क्षेत्र हे आतापर्यंत वंचित होतं। मला नायगाव वासियांना सांगायचं आहे की नेहमी माझ्या पण फेसबुक वरती कमेंट असतात, नायगाव का सोचो, नायगाव का सोचो। तर नायगाव सुद्धा माझंच आहे। आपण वसई विरार महानगरपालिका जरी म्हटलं तरी नायगाव, नालासोपारा, वसई विरार असं 4 शहरांचं मिळून ही महानगरपालिका आहे। आणि तिथल्या सगळ्या नागरिकांना समान न्याय दिला जाईल, त्यांची सगळ्यांची कामं होतील अशी मला खात्री आहे आणि आशा सुद्धा आहे। आता ह्या ठिकाणी ज्या जुन्या बिल्डिंग आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता पावसाच्या तोंडावरती आम्हाला C1 C2 ची एक नोटीस आलेली आहे आणि आम्हाला आता त्यावरती देखील प्रत्येक सोसायटीना
स्ट्रक्चरल ऑडिट आणि सर्व करताना आम्हाला भरपूर आर्थिक देखील बोजा आमच्यावरती येत आहे. त्यासाठी महानगरपालिकेने आपला एखादा स्ट्रक्चर ऑडिट किंवा हे करण्यासाठी अधिकारी नेमला असता तर बरं झालं असतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? दिलीपजी, C1 C2चं जर तुम्ही म्हणालात, खूप महत्त्वाचा विषय आहे. C1 कॅटेगरी मधल्या बिल्डिंग्सना नोटीस देणं आणि मग त्या पाडायच्या नोटीस देणं हे खूप मोठं एक प्रकरण आहे. यामध्ये मी हात घातलेला आहे. यामध्ये चौकशीची मागणी मी आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याकडेही केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडेही गेलेली आहे. कारण की हे बऱ्याच केसेस बघितल्यानंतर असं लक्षात येतं, जवळपास गेल्या 3 वर्षांमध्ये 300 पेक्षा जास्त C1 कॅटेगरीतल्या बिल्डिंग तोडल्या गेल्या नोटीस देऊन आणि त्यापैकी फक्त 10 पेक्षाही कमी बिल्डिंग्स परत बांधल्या गेल्या. बाकीच्या जवळपास 10,000 लोक हे बेघर झालेली आहेत. त्यांना घरं मिळतील का नाही मिळतील ही काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे हा खूप मोठा विषय आहे आणि यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. ह्याच पार्श्वभूमीवर गेली मीटिंग जी माझी झाली आयुक्त साहेबांबरोबर आढावा बैठक, त्यामध्ये हा विषय आला होता आणि त्यामध्ये असं ठरलं की आपण एक SOP तयार करायची की जेव्हा नोटीस दिली जाईल तर ती नोटीस प्रत्येक त्या बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे. त्यांनीच ते स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायचं. नाही तर कसं होतं, जमीन मालक स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतो, त्याला ती जमीन मोकळी करून हवी असते आणि मग तो ती बिल्डिंग तोडायच्या मागे लागतो. तर हे असं होता कामा नये. जी लोक राहतात त्यांचा अधिकार तिथे राहिला पाहिजे. म्हणून SOP तयार करून तहसीलदारांना जी बिल्डिंग तोडली जाईल त्यांच्या सातबाऱ्यावरती ह्या भोगवटदारांची नावं चढवण्याचं पत्र हे आयुक्त साहेबांनी तहसीलदारांना द्यायचं असं त्या मीटिंगमध्ये ठरलंय आणि आयुक्त साहेबांनीच हे सुचवलं होतं की आम्ही असं पत्र देऊ. त्याच्या मिनिट्सही आलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यावरती काम सुरू आहे आणि माझंही लक्ष या विषयाकडे आहे आणि त्या विषयी निश्चित सकारात्मक चांगलं काम होईल असं मला खात्री आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे, परिवहन बद्दल तुमचा काय विषय आहे? नायगाव ईस्ट, नायगाव पूर्व पश्चिम ह्या दोन्ही जागेत परिवहनची गरज इथे आहे. बसेसची कमतरता आहे हे मी मान्य करते आणि त्यानुसार मागणी सुद्धा आपण केलेली आहे. नायगावच्या बसेस वाढवण्याची, फ्रिक्वेन्सी वाढवण्याची, काही नवीन रूट देण्याची मागणी आपण केलेली आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये पाठपुरावा करून ते नवीन रूटही सुरू होतील असा प्रयत्न आपण करूया. तर आपण ऐकलं आमदार महोदयाचं म्हणणं आहे की आम्ही नायगाव ईस्टच्या ज्या काही समस्या त्या सर्व दूर करतोच आहोत, परंतु नायगावच्या दृष्टीने एक दुसरा प्रश्न आम्ही उपस्थित केलेला की C1 C2 कॅटेगरीच्या बिल्डिंग ज्या तुटतात त्यांचं काय. तर मॅडमनी सांगितलं की संपूर्ण वसई, नवघर, माणिकपूर नाही तर संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिकेसाठी आम्ही एक SOP तयार करतोय आणि ज्यामुळे आपल्या बिल्डिंग तुटल्यानंतर एका विशिष्ट कालावधीमध्ये नवीन कन्स्ट्रक्शन होईल आणि त्यासोबत प्रत्येक फ्लॅट धारकांना त्यांच्या नावाने एक नोटीस निघेल, जेणेकरून त्यांचं नाव आणि त्यांचा हक्क देखील त्या ठिकाणी राहील. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम, नमस्कार.